नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय शांततेचं प्रतीक असणारं एक सुंदर मंदिर जे आपल्या भारताची राजधानी असलेल्या दिल्ली येथे वसलं आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराची संपूर्ण माहिती घेता हे मंदिर पाहणार आहोत। पण तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये पुढे जाता आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। आपण एक असं सुंदर मंदिर पाहतोय ज्या मंदिरामध्ये कोणतीही मूर्ती नाही, तिथे कुठल्याही देवाची पूजा होत नाही, पण लोक येथे शांतता, एकाग्रता आणि सुकून अनुभवण्यासाठी नक्की येत असतात। या मंदिराचं नाव लोटस टेम्पल असं आहे। तसेच या मंदिराला कमळाकार आकार असल्यामुळे कमळ मंदिर असं देखील म्हणतात। या वास्तूची निर्मिती 1986 साली झाली, त्यामुळं त्याला 20व्या शतकातील ताजमहालसुद्धा म्हटलं जातं। आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या निर्मितीसाठी तब्बल 10 वर्षे लागली आणि या मंदिरामध्ये सर्व धर्माचे लोक येत असतात। या मंदिरामध्ये प्रवेशद्वारापासूनच शिस्त म्हणजे काय हे अनुभवायला मिळतं। मंडळी, ह्या मंदिराच्या कमळाकार असणाऱ्या ज्या पाकळ्या आहेत त्या एकूण 27 आहेत आणि ज्या संगमरवरी आहेत। आणि हो, हे मंदिर चहूबाजूंनी तब्बल 9 दरवाजांनी सजलेलं आहे आणि मध्यभागी भला मोठा हॉल आहे ज्याच्यामध्ये जवळपास 2500 लोक बसतात आणि हॉलमधील आतील उंची जवळपास 40 मीटर इतकी आहे। तुम्ही पाहताच आहे की मंदिराचा संपूर्ण आवार हा निसर्गाने नटवलेला आहे। आजूबाजूला संपूर्ण झाडी अतिशय सुंदर पद्धतीनं बनवली आहे। आणि मंडळी, विशेष म्हणजे तुम्ही जर या स्थळाला भेट देण्यासाठी येणार असाल तर एक मात्र लक्षात ठेवा, सोमवारी हे मंदिर बंद असतं आणि फीचा जर विचार केलाच तर इथे कोणतीही फी आकारली जात नाही। मित्रांनो, दिल्लीला जर आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या। मित्रांनो, या मंदिरातील हॉलमधील अनुभव सांगायचा म्हणजे अक्षरशः एखादी टाचणी जरी हातातून खाली पडली तरी त्याचा आवाज अगदी क्लिअर ऐकायला येईल। अशा शिस्तबद्ध पद्धतीनं सर्व लोक आतमध्ये बसलेले असतात, कारण हॉलमध्ये जाण्याआधीच सर्व सूचना इथे दिल्या जातात। मित्रांनो, मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण आवार इतक्या सुंदर पद्धतीनं झाडाझुडपांनी सजवला आहे की कितीही पाहत राहिलात तरी मन भरत नाही। अशा पद्धतीनं संपूर्ण मंदिराचा आवार पाहत झाडाझुडपांचा डोळ्यांना आनंद घेत आपण गेटच्या दिशेनं बाहेर आलो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। चला तर भेटू मग पुढील व्हिडिओमध्ये।